नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वायजापूरकर बोलतो आहे. टक्के टोन पेमध्ये आपलं स्वागत आहे. महायुती सरकार महाराष्ट्रातलं मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडक्या बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाकायला लागला आहे. बहिणी आनंदात आहे, पण साईबाबांच्या लाडक्या बहिणींनी मात्र साईबाबांच्या शिर्डीत एक आगळीवेगळी भेट बाबांच्या चरणी चढवली. 1.5 कोटी रुपये खर्चाचं ICU म्हणजे हॉस्पिटलमधला अतिदक्षता विभाग बाबांच्या झोळीत अर्पण केला. डॉक्टर अमरा बच्चू असं या बाबांच्या दिवंगत लाडक्या बहिणीचं नाव. त्या अमेरिकेत प्रॅक्टिस करत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ कृष्णकुमार बच्चू हे देखील अमेरिकेत आपला उद्योग व्यवसाय विस्तारत होते. वयाच्या 78व्या वर्षी डॉक्टर अमरा बच्चू यांचं निधन झालं. निधनापूर्वी त्या साई भक्त शिर्डीमध्ये बऱ्याचदा साई दर्शनासाठी यायच्या. त्यांच्या मनात होतं, बाबांना मी बाबांची लाडकी बहीण आहे, बाबांकरता मला काहीतरी द्यायचं आहे. मग त्यांच्या निधनानंतर भाऊ कृष्णकुमार बच्चू हे शिर्डीत आले. सिक्युरिटी गार्डला भेटले. सिक्युरिटी गार्डनी त्यांना साई संस्थांच्या लेखापाल त्यावेळचे लेखापाल असलेले खराडे साहेबांकडे नेलं. मग चर्चा झाली. मग असं ठरलं की साई संस्थांचं जे 200 रूमचं हॉस्पिटल आहे तिथे अद्ययावत ICU विभाग उभारून द्यायचा. आपल्या लाडक्या बहिणीची इच्छा त्यांचे भाऊ कृष्णकुमार यांनी पूर्ण केली आणि 15 दिवसापूर्वी साई संस्थांच्या रुग्णालयात 1.5 कोटी रुपये खर्चाचं 10 बेडचं अद्ययावत ICU उभं राहिलं. कॅज्युलिटी विभाग आणि ICU येथे आता रात्रंदिवस गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. मुळात हे हॉस्पिटल साई भक्तांसाठी पूर्णपणे मोफत आहे. उपचार मोफत आहे, शस्त्रक्रिया मोफत आहेत. आणि हो, आता डॉक्टर मैथिली पितांबरे मला आज सांगत होत्या की जवळपास 90 ते 95% औषधे मोफत उपलब्ध आहेत. म्हणजे रुग्णाला जी औषधं लागतात ती सुद्धा मोफत आहे. आपण खाजगी डॉक्टरकडे सर्दी झाली म्हणून जरी गेलो तरी 1,500 ते 2,000 रुपये खर्च येतो. इथे शस्त्रक्रिया एवढंच नव्हे तर ICU मध्ये सुद्धा मोफत उपचार होतात. यावरून साईबाबांच्या लाडक्या बहिणीने दिलेल्या भेटीचं महत्त्व लक्षात येतं. लाडकी बहीण आपण सगळीकडे ऐकतो आहोत. कालच रक्षाबंधनाचा उत्सव झाला. बाबांच्या अशाच एका लाडक्या बहिणीने 35 फूट लांबीची अतिशय सुबक देखणी राखी साईबाबांच्या चरणी किंवा साईबाबांना आगळी वेगळी भेट म्हणून ही अतिशय सुबक सुंदर भव्य राखी पाठवली. ती साई मंदिराच्या दर्शनी भागात लावण्यात आली. मी 2 दिवसापासून पाहतो आहे आमचे सन्माननीय सगळे मित्रमंडळ शिर्डीकर नेते त्या राखीजवळ उभे राहून फोटो सेशन करतायत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करतायत. सेल्फी विथ राखी असं झकास त्यांचं फोटो सेशन आणि सोशल मीडियावरून पोस्ट टाकणं सुरू आहे. मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, कुणाची म्हैस आणि कुणाची उडबैस, कुणाची राखी फोटो कुणाचे व्हायरल कोण करतंय, शिर्डीत काय चाललंय, हा सगळा आनंदी आनंद आहे. या लाडक्या बहिणींनी साईंच्या चरणी ही जी अनोखी भेट चढवली, गरजू रुग्णांना ती वरदान ठरली. कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी ती इथून पुढे हयात ही भेट काम करणार आहे. वाईट एकच वाटतं, ज्यावेळेस दाक्षिणात्य महिला साई दर्शनाकरता रस्त्यावरून येत जात असतात त्यावेळेस चेन स्नॅकिंग होतं. पोलीस स्टेशनला दाक्षिणात्य कुटुंब भामट्यासारखं बसलेलं असतं. एक तर भाषेची अडचण, कंप्लेंट करावी तर हेलपाटे मारावे लागतात, तक्रार घेण्यास टाळाटाळ होते, मोठी कुचंबना होते. भक्तीच्या आड हे चेन स्नॅकिंग येतं, शिर्डीची प्रतिमा खराब करतं. मग या राखी फोटो सेशन विथ राखीपेक्षा या दाक्षिणात्य महिलांना, देशभरातून आलेल्या महिलांना, आपल्या लाडक्या बहिणींना साईबाबांच्या दरबारात सुरक्षा आणि सन्मान द्यायला हवा. मंदिरामधले सुरक्षा रक्षक अंगावर येतात, खेकसतात,
ते बंद व्हायला हवं. फुटपाथवर कुणाच्या कृपेने कुणाचा व्यवसाय सुरू आहे, या लाडक्या बहिणींसाठी हे फुटपाथ मोकळे करा. लाडक्या बहिणींना रस्त्याने सुरक्षितपणे चालता यावं याची व्यवस्था निर्माण करा असा सांगावा ही राखी देते आहे. ज्या राखीसोबत जे लोक जी मंडळी फोटो सेशन करतात त्यांना ही राखी सांगते आहे, अरे बाबा, फोटो सेशन करणं फार सोपं आहे. तुम्ही माझे लाडके भाऊच आहात, पण रस्त्याने फिरताना माझ्यावर शिर्डीत काय काय प्रसंग बिततात हे डोळे असून तुम्ही आंधळे आहात असं दाखवू नका, असं संदेश ही राखी देते आहे. तिच्यासोबत जे फोटो सेशन करतात त्यांची डोळे उघडवणारी ही राखी आहे. ही राखी सर्वांचेच डोळे उघडवणारी आहे. आणि साईबाबांच्या लाडक्या बहिणींनी त्यांना 1.5 कोटी रुपये खर्चाच्या ICUची दिलेली भेट ही यंदाच्या रक्षाबंधन उत्सवाची सर्वात चांगली समाज उपयोगी भेट आहे. लाडक्या बहिणीची साईंना 1.5 कोटीची भेट हा जो आपण व्हिडिओ केला, हा जर आपणास आवडला असेल, ज्यांना हा व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे, मनात भक्तिभाव निर्माण करणारा आहे असं वाटत असेल, तर या लाडक्या बहिणीच्या अनोखी भेटीचा हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा, शेअर करा. माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईनाथ, जय लाडकी बहीण.